नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. येणाऱ्या 2025 वर्षातील आगामी गणेशोत्सव काळाला थोडे दिवसाचा अवधी आता बाकी आहे. आज आपण आलेलो 9 ते 8 नालासोपारा पश्चिम वाचेली रोड या ठिकाणी गणरायाच्या अशा सुबक अशा आकर्षक आणि गणेश मूर्ती या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्यांचे आगमन हे आपापल्या घरामध्ये थोडे दिवसातच होणार आहे. तर गणपतीचे जे वैशिष्ट्य आहे, गणपती म्हणजेच गणाधीश. गणपती म्हणजे गणाधीश, विद्येचा कलाधिपती. आणि आता आपण जे या ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 9 ते 8 या 8मध्ये घडविण्यात येणाऱ्या सुबक अशा गणेश मूर्तींचे विभाजन आणि गणेश मूर्तीचे रेखाटणी कशी चालते हे दाखवण्याकरता. या ठिकाणी काही मूर्त्या आपण बघू शकता ज्या की या ठिकाणी घडवून विराजमान करण्यात आलेल्या आहेत आणि त्या थोड्याच दिवसात आपापल्या घरात विराजमान होणार आहेत. तर आपल्या कुठल्याही घरातमध्ये किंवा गणपती मंडळांमध्ये जर गणरायाच्या मूर्ती विराजमान होत असतील तर अद्यापही आपण गणेश मूर्ती बुकिंग नसतील केल्या तर आपण 9 ते 8 या गणेश कार्यशाळेला आवर्जून भेट द्या. आता आपण चाललेलो 9 ते 8च्या कार्यशाळेमध्ये जिथे गणरायाला अंतिम टप्प्याचे कलर पेंटिंग आणि सुबक असे रंगकाम देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आपण त्या कारागिरांपासूनच जाणून घेऊया त्याची सुरुवात कधीपासून होते आणि किती महिन्याआधी होते ते. आता आपण सांगितल्याप्रमाणे 9 ते 8च्या या कार्यशाळेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता जसं की गणपतीच्या गणरायाच्या मूर्त्यांना त्या ठिकाणी कस्टमरच्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या मागणीनुसार या ठिकाणी कलरिंग काम आणि डायमंड वर्क या ठिकाणी करण्यात येत आहे आणि थोड्या दिवसांमध्ये आपल्या गणरायाचे आगमन हे आपल्या घरी आणि घरगुती आणि स्थानिक मंडळांमध्ये होणार आहे. तर आतापर्यंत कोणी गणरायाची मूर्ती बुक नसेल केली तर कृपया आपण आवर्जून 9 ते 8 वाचले रोड या ठिकाणी भेट द्या.